मंत्री गुलाबराव पाटलांच्या गावात 2 गटात तुफान राडा झाला। 2 गटातला हा राडा इतका वाढला की दगडफेक आणि जाळपोळ झाली। यानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पाळधी गावात नेमकं काय घडलं, 2 गटात तुफान राडा नेमका का झाला आणि गावात सध्या काय परिस्थिती आहे, बघूयात आमच्या रिपोर्टमधून। 2024च्या अखेरच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी गावात दंगल झाली। 2 गटात झालेल्या वादामुळे संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला। पाळधी गाव मंत्री गुलाबराव पाटलांचं। गुलाबराव पाटील यांचं कुटुंब कारमधून जात होतं। कार चालकानं हॉर्न वाजवल्याचा राग आल्यानं काही तरुणांनी शिवीगाळ केली। गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण हा वाद वाढला आणि दोन्ही गटात दगडफेक आणि जाळपोळ झाली। पाळधी गावात 31 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मंत्री गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय खरं तर वाहनातून जात असताना वाहन चालकाने हॉर्न वाजवल्याने काही तरुणांनी वाहन चालकाला शिवीगाळ केली होती आणि या शिवीगाळानंतर खरं तर 2 गट जे आहेत ते आमनेसामने आलेले होते। काही शिवसैनिकांनी खरं तर शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना त्या ठिकाणी धमकावल्याने या ठिकाणी वाद निर्माण झाले होते आणि याच वादाचं रूपांतर जे आहे या ठिकाणी दगडफेकीत झालं। त्यानंतर काही समाजकंटकांकडून जे आहे गावात काही दुकानं जाळण्यात आली, काही वाहनं जाळण्यात आली आणि एकंदरीतच या संपूर्ण घटनेनंतर जे आहे पाळधी गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि आणखी काही अधिकारी गावात दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त कुमकही मागवली। मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, मात्र त्यापूर्वी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीमुळे अनेक दुकानांचं मोठं नुकसान झालं। पाळधी गावात झालेल्या या घटनेनंतर जे आहे मोठा पोलीस बंदोबस्त हा गावात तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर मध्यरात्री उशिरापर्यंत या संपूर्ण परिस्थितीवरती पोलिसांनी नियंत्रण मिळवलं। ज्या पद्धतीने खरं तर 2 गट जे आहे त्यामध्ये तणाव निर्माण झाला होता, त्या गटांमधील काही जणांना जे आहे पोलिसांनी ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामध्ये खरं तर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीतच 20 ते 25 जणांवरती हा गुन्हा दाखल आहे आणि काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। दरम्यान या घटनेनंतर पाळधी गावामध्ये जे आहे राज्य राखीव दलाची तुकडी हे तैनात करण्यात आलेली आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण गावाच्या वेशीवरती या ठिकाणी जे आहे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। रस्त्यांवर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला। धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। पाळधी गावात झालेल्या जाळपोळीनंतर अनेक व्यावसायिकांचं नुकसान झालं। वादात कोणताही संबंध नसताना दुकानं जाळली गेल्यानं काही व्यावसायिकांनी तीव्र निषेध नोंदवला। 10:30 वाजेपर्यंत इथं होतं। सगळ्या गिराईला प्रेम भावनगर सगळ्याला पान बार बनवून बिलकुल शटर लावलो। घरी गेलो तवशी एकानं फोन केला का दादा तोडफोड चालू आहे आणि लगट दुसरा फोन आला का आग लावली। तर मग येऊ शकता नाही। तर मग एका मोठा माणूसला फोन आला का SP साहेबांचा की जेवढे दुकानवाले आहे त्यांना कंप्लेंटला तुम्ही पाठवा। तर तसे आले कोणी धरणार तो नाही म्हणे, कोणी धरणी तिथे सगळे पोलीस वगैरे उभे आहे, काही टेन्शन नाही। आज 45 वर्ष झाले। आज मी आता चालू ह्याच वर्षात 5 लाखचं फर्निचर लावलं, 50,000चे फ्रीज टाकले, इन्व्हर्टर वगैरे वगैरे सगळं बिलकुल खाक झाल्यावर तोच माझा SY पोट भरायचा। तसं पाहिलं तर किरकोळ कारण होतं, परंतु ते किरकोळ कारणामध्ये काही समाजकंटकांनी भर टाकून तो प्रकार घडून आणला। तसं गाव पाहिलं तर गुण्यागोविंद नांदणारं गाव, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध बांधव असेल, गावामध्ये आतापर्यंत असा अनुचित प्रकार कधी घडला नसेल। किरकोळ घडलं असेल पण एवढ्या प्रमाणामध्ये असं कधी घडलं नव्हतं। तरी रात्रीची घटना सोडली तर आज गावामध्ये शांतप्रिय वातावरण आहे, शांतता आहे। म्हणजे गावात तर संचारबंदी कोणी रोडवर आहेच नाही, भीतीचं वातावरण तर नसण्यासारखं आहे। पण हा पहिल्या वेळेस एवढा वाद झाला आमच्या गावात, न असा वाद कधी होत नाही। करणारे 10-20 लोक आहेत, बाकी पूर्ण समाज गुन्हेगारांना राहतं आमच्या गावात, ती अडचण येत नाही। त्यांचा असो का आपला असो कोणी असं काही वाद कधी होत नाही आमच्यात। 2 गटात झालेल्या वादाचा काही समाजकंटकांनी फायदा घेत गावात दगडफेक आणि जाळपोळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। काही किरकोळ अपवाद वगळता गावात एवढा मोठा वाद यापूर्वी कधीही झाला नसल्याचं
गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पाळधी गावात झालेल्या या घटनेनंतर खरं तर अनेक तर्कवितर्क जे आहेत ते वर्तवले जात आहेत. दरम्यान ज्या पद्धतीने गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबियांचे वाहन जात असताना खरं तर वाहन चालकाला काही तरुणांनी जे आहे शिवीगाळ केली होती आणि त्यानंतरच खरं तर दोन गट हे अमोरासमोर आल्यानंतर यामध्ये तणाव निर्माण झाला, दगडफेक झाली आणि जाळपोळ झाली. एकंदरीत अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. मात्र या माहितीबाबत अद्याप पोलिसांनी कुठलाही दुजोरा दिलेला नसला तरी मात्र पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास जो आहे तो केला जात असल्याची माहिती ही पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय खुलासे समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.